हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कामगार कायद्यावर आधारित 40 प्रश्न आणि 80 गुण विचारले जाणार आहेत. तर नेमके त्याच्यावर प्रश्न कसे येतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि कामगार कायद्यामधील जो आपला खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम आहे त्या अधिनियमावर आधारित 25 वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला माझ्याकडून कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फी मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. याच्यामध्ये कामगार कायदे दिलेत, आज जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न घेत आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. GK, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, अंकगणित, म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे ना तो सर्व यामध्ये दिलेला आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर सगळ्यांना माहिती आहे हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे. 1981 मध्ये संमत करण्यात आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेवढे आपले अधिनियम आहेत त्यापैकी जे 20 महत्वाचे अधिनियम आहेत ना त्यांचं प्रत्येकाचं वर्ष लक्षात ठेवा. त्या वर्षावर सुद्धा आपल्याला 40 पैकी 4-5 तरी प्रश्न तो अधिनियम कोणत्या वर्षीचा यावर येऊ शकतात. या अधिनियमाचा म्हणजे आपला जो महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम जो आहे या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर या अधिनियमाचा जो मुख्य उद्देश आहे ना तो आहे खाजगी सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचे नियमन करणे आणि त्यांचे कल्याण करणे. हा या अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे. आपले सगळे प्रश्न हे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अधिनियम, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक म्हणजे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम याच्यावरच आहेत, हे लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. सुरक्षा रक्षक या व्याख्येत कोणाचा समावेश होतो? आपल्याला ज्या व्याख्या असतात ना तर त्याच्यावर सुद्धा काही प्रश्न परीक्षेत येतात, पण अशा स्वरूपाचे येतात. तर सुरक्षा रक्षक या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होतो? तर ही जी व्याख्या आहे ना सुरक्षा रक्षक याच्यामध्ये ना मंडळाकडे नोंदणीकृत असलेले किंवा नोंदणीसाठी पात्र असलेले जे रक्षक असतात त्यांचा समावेश हा सुरक्षा रक्षक या व्याख्येमध्ये होतो. चला त्याच्या आणि कलम 2 कोणत्याही अधिनियमामधील कलम 2 हे व्याख्यांशी संबंधित असते हे पण लक्षात ठेवा. मुख्य मालक म्हणजे कोण? आता मुख्य मालक म्हणजे कोण माहिती आहे का? तर ज्या आस्थापनेत सुरक्षा रक्षक प्रत्यक्ष काम करतो त्या आस्थापनेचा जो कोणी प्रमुख असेल त्यालाच आपण मुख्य मालक किंवा प्रिन्सिपल एम्प्लॉयर असं म्हणत असतो. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना कोणाद्वारे केली जाते? आता हे जे सुरक्षा रक्षक आहे ना याची स्थापना ही राज्य सरकारद्वारे केली जाते. सी हे त्याचं उत्तर आहे. राज्य सरकारद्वारे सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली जाते. त्याच्यानंतर आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. मंडळाच्या रचनेत कोणाचे प्रतिनिधित्व असते? तर मंडळाच्या रचनेमध्ये ना मालकाचे प्रतिनिधी असतात, कामगारांचे प्रतिनिधी असतात आणि राज्य सरकारचे सुद्धा प्रतिनिधी असतात आणि समान समान प्रतिनिधित्व असतं. तर सी हे त्याचं उत्तर आहे. या तिघांचे प्रतिनिधी हे जे सुरक्षा मंडळ असतं त्याच्यामध्ये असतात. मंडळाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते? आता मंडळाचा जो अध्यक्ष असतो ना त्यांची नियुक्ती ही राज्य सरकार मार्फत केली जाते. म्हणजे सदस्य तिघांचे असतात पण त्यांचं जे अध्यक्ष असतात त्यांची नियुक्ती सदस्यामधून केली जात नाही तर राज्य सरकार मार्फत केली जाते. त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक कायद्यानुसार एजंट म्हणजे कोण? आता सुरक्षा रक्षक कायद्यानुसार एजंट म्हणजे कोण माहिती आहे का? तर सुरक्षा रक्षक पुरवणारी व्यक्ती किंवा संस्था तिला सिक्युरिटी एजंट असं म्हटलं जातं. जी कोणती संस्था आहे किंवा व्यक्ती आहे सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम करतं तिला काय म्हटलं जातं? एजंट किंवा सिक्युरिटी एजंट असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे 9वा प्रश्न आपण आता पाहूया. 9वा प्रश्न आहे पहा, या अधिनियमातील कलम 3 कशाशी संबंधित आहे? आता कलम 3 जे आहे ना ते कशाशी संबंधित आहे माहिती आहे का? तर योजनेची आखणी करणे याच्याशी संबंधित आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. कलम 3 कशाशी संबंधित आहे? तर योजनेची आखणी करणे.
नोंदणीकृत सुरक्षा रक्षकाला मिळणारे वेतन कोण निश्चित करते? तर जो कोणी मंडळाकडे, जे आपलं सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्याच्याकडे नोंदणीकृत असलेला जो सुरक्षा रक्षक आहे त्याला मिळणारे जे वेतन आहे ते निश्चित करण्याचा अधिकार हा सुरक्षा रक्षक मंडळाला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, सुरक्षा रक्षक मंडळ. अजूनही आपल्याला 15 प्रश्न पाहिजे आहेत, पण तुम्हाला नुसतं कामगार कायद्याचाच रेकॉर्डेड रुडो कोर्स पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड रुडो कोर्स विकत घ्या. याची किंमत फक्त 300 प्लस GST आहे. आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड रुडो कोर्समध्ये कामगार कायदे पण आहेत आणि बाकी सिलेबस पण आहे. आणि या कामगार कायद्यामध्ये फक्त आणि फक्त कामगार कायदेच दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, मंडळाच्या निधीचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो? आता मंडळाचा जो निधी आहे त्या निधीचा वापर कशासाठी होतो माहिती आहे का? तर सुरक्षा रक्षकांचं वेतन देण्यासाठी, सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधीसाठी आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी, म्हणजे त्यांच्या आरोग्याची समस्या असेल किंवा त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल याचा कल्याणकारी योजनेमध्ये समावेश होतो. आता त्याच्या पुढे 12 नंबरचा प्रश्न आहे, जर एखाद्या मालकाने या कायद्याचे उल्लंघन केले तर शिक्षेची तरतूद काय आहे? जर एखादा मालक असेल, मालक म्हणजे काय, सुरक्षा रक्षक ज्याच्याकडे कामाला येतो, तर एखाद्या मालकानं जर या कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यासाठी न कारावास किंवा दंड किंवा दोन्ही या शिक्षेची तरतूद केलेली आहे. कारावास पण होतो किंवा दंड पण होतो किंवा दोन्हीही होतं. निरीक्षकाची नियुक्ती कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? आता जो निरीक्षक आहे ना त्या निरीक्षकाची नियुक्ती जी आहे ना ती कलम 16 याच्या अंतर्गत केली जाते. डी हे त्याचं उत्तर आहे, कलम 16. निरीक्षक या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले असणार आहेत. त्याच्या पुढे निरीक्षकाला कोणते अधिकार आहेत? आता निरीक्षकाचे अधिकार पहा, तर त्याचा अधिकार आहे पहा, आस्थापनेत प्रवेश करणे आणि कागदपत्रांची तपासणी करणे हे अधिकार निरीक्षकाला आहेत. मालकाला अटक करण्याचा अधिकार नाही, पगारात कपात करण्याचा अधिकार नाही, संस्था बंद पाडण्याचा सुद्धा अधिकार नाही. फक्त आस्थापनेमध्ये प्रवेश करणे आणि कागदपत्रांची तपासणी करणे आणि जर काही कृती असतील, काही उणिवा असतील तर त्यांच्यावर दंड आकारणे. चला त्याच्या पुढे, सुरक्षा रक्षकांचे वय साधारणपणे किती असावे लागते? आता हे जे सुरक्षा रक्षक आहेत ना यांचं जे वय आहे ते कमीत कमी आपल्याकडे किती वर्ष असतं? 18 वर्ष असतं की नाही? मग इथे एकाच ऑप्शन मध्ये 18 दिले, तर 18 ते 60 वर्षे एवढं असावं. आणि सुरक्षा रक्षक जे मंडळ आहे त्या मंडळाच्या नियमानुसारच या वयाची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे, मंडळाच्या खर्चासाठी मालकाकडून आकारल्या जाणाऱ्या रकमेला काय म्हणतात? आता मंडळाचा जो खर्च होतो त्या खर्चासाठी मालकाकडून, बरं का, जे सुरक्षा रक्षक असतात त्यांच्याकडून कर आकारला जात नाही, पण मालकाकडून आकारल्या जाणाऱ्या रकमेला काय म्हणतात माहित आहे? तर त्याला लेवी असं म्हटलं जातं. बी हे त्याचं उत्तर आहे, लेवी. चला त्याच्या पुढे आता, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लेवी म्हणजे काय? आता लेवी म्हणजे काय, तर वरचाच प्रश्न उलटप्रमाणे विचारलेला आहे की प्रशासकीय खर्चासाठी मालकाने मंडळाला द्यायची ठराविक टक्के रक्कम ज्याला लेवी असं म्हटलं जातं. आणि या लेवी मधून प्रशासकीय खर्च चालतो. त्याचबरोबर ज्या कल्याणकारी खर्च आहे ना, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, त्याचाही खर्च या लेवी मधूनच चालत असतो. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची नियुक्ती कोण करतो? तर महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक सल्लागार समितीची नियुक्ती हा राज्य सरकार करत असतो. राज्य सरकार हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न पाहूयात. सल्लागार समितीचे काम काय असते? आता ही जी सल्लागार समिती असते या सल्लागार समितीचं काम असतं अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारला सल्ला देणे. नावातच आहे सल्लागार समिती. मग हा जो अधिनियम आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियम 1981चा, याच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकारला सल्ला देणे हे त्याचं काम आहे. सुरक्षा रक्षकांच्या बदलीचे अधिकार कोणाकडे असतात? तर सुरक्षा रक्षकांची जी बदली असते ना त्यांची बदली करण्याचा अधिकार हा सुरक्षा रक्षक मंडळाला असतो. बी हे त्याचं उत्तर आहे. कोणाला असतात? सुरक्षा रक्षक मंडळाला असतात. त्याच्या पुढे पहा 21 नंबरचा प्रश्न आहे, या अधिनियमात कोणाला सूट मिळू शकते? आता हा जो अधिनियम आहे याच्यामध्ये कोणाला सूट मिळू शकते माहित आहे का?
तर ज्या आस्थापना स्वतःचे सुरक्षा रक्षक पाळतात त्यांना याच्यामधून सूट मिळू शकते. म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक अधिनियम जो आहे 1981चा त्याच्यामधून कोणाला सूट मिळते, तर ज्या आस्थापना स्वतःचे सुरक्षा रक्षक पाळतात, मंडळाकडून सुरक्षा रक्षक घेत नाहीत, त्यांना याच्यातून सूट मिळते. म्हणजे त्यांना हा कायदा लागू होत नाही. थेट सुरक्षा रक्षक म्हणजे काय? आता थेट सुरक्षा रक्षक म्हणजे काय माहिती आहे का? असा सुरक्षा रक्षक जो थेट मालकाचा कर्मचारी म्हणून काम करतो. जनरली होतं काय, तर आपलं जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे तिथे नोंदणी करून त्यांच्या मार्फत जे नोटरीला जातात ते या कायद्याच्या अंतर्गत येतात. पण जे थेट सुरक्षा रक्षक असतात, जे मंडळाकडून गेलेले नसतात, तर त्या मालकाचे कर्मचारी म्हणून काम करतात, ते या कायद्यामध्ये येत नाहीत. मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी सुरक्षा रक्षकाला काय आवश्यक असते? आता मंडळाकडे जर नोंदणी करायची असेल तर सुरक्षा रक्षकाला कशाची आवश्यकता असते? तर 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा निकषाप्रमाणे जे काही प्रमाणपत्र असेल ते, आणि सर्वात महत्वाचं आहे शारीरिक पात्रता. ही सुरक्षा रक्षक होण्यासाठी शारीरिक पात्रता खूप महत्वाची असते, तर ती असणं आवश्यक आहे. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे पहा. सुरक्षा रक्षक मंडळाचा सचिव हा साधारणपणे कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर सुरक्षा रक्षक मंडळाचा जो सचिव आहे ना, हा साधारणपणे सरकारी कामगार अधिकारी दर्जाचा असतो. सरकारी कामगार अधिकारी दर्जाचा तो असतो. त्याच्या पुढे 25 नंबरचा प्रश्न आहे पहा. हा कायदा कुठे लागू आहे? तर ऑब्व्हियसली हा कायदा कुठे लागू आहे? तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा कायदा लागू आहे. आता याच्या पुढे अजून 50 पर्यंतचे प्रश्न आहेत बरं का, ते आपल्या ॲपमध्ये मी दिलेले आहेत. तर ज्यांनी कोर्स घेतला त्यांना ते पाहता येतील. आणि जर तुम्हाला या परीक्षेसाठी किंवा इतर सगळ्याच परीक्षांसाठी एका वर्षाच्या चालू घडामोडी घ्यायच्या असतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. हे फक्त 100 रुपयामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.